श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 23वा भाग। स्वामींची भक्ती जसा बस्साप करीत होता तसाच मंगळवेढ्याचा एक कोष्टी करीत होता। त्या कोष्ट्याचे स्वामींचे मागे पुढे फिरणे, स्वामींची सेवा करणं बस्सापाला आवडत नव्हतं। कोष्टी गरीब होता, भिक्षा मागून संसाराचे गाडे ओढीत होता। गरिबामुळे गांजून गेलेल्या कोष्टी पती पत्नीने अखेर आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता। दोघेही परसातल्या आडाकडे आले होते आणि एकमेकांचा हात धरून ते आडात उडी घेणार तोच कोष्ट्याच्या बायकोने म्हटले होते, मरणा अगोदर दिगंबर बाबांचे दर्शन घेतले नाही आपण। दोघेही घाईघाईने स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गेले होते, पण स्वामी केव्हाच भटकंतीला निघून गेले होते। विमनस्क होऊन दोघेही घरी परतले होते। उद्या पहाटे स्वामींचे दर्शन घेऊ आणि या जगाचा निरोप घेऊ असे ठरवून दोघेही झोपी गेले होते। त्याच रात्री कोष्ट्याच्या स्वप्नात स्वामी आले। परसात तुळशी वृंदावन होते, तेथे स्वामी उभे होते। जगण्यासाठी पैसा हवा आहे ना तुला? मग घे, तुझ्या बापाने व्यापारात कमवलेले धन या तुळशी वृंदावनाखाली पुरून ठेवले आहे। कोष्टी गडबडून जागा झाला। त्याच वेळी त्याच्या बायकोची झोप सुद्धा भंग पावली। काय झालं? तिने कोष्ट्याला विचारलं होतं। परसात तुळशी वृंदावन खाली धन आहे? बायकोला वाटले होते की कोष्ट्याला वेळ लागले, पण कोष्ट्याने झालेला दृष्टांत सांगतात तिची सुद्धा झोप उडाली। दोघेही पाठ होण्याची वाट पाहत होते आणि पाठ होताच लगबगीने परसात तुळशी वृंदावनाकडे गेले। दोघांनी तेथील जमीन खणली होती आणि तिथे हंड्याने भरून अमाप धन पाहून दोघांचे डोळे विस्फरले होते। तो क्षण मोहाचा होता आणि तो क्षण विरक्तीचाही होता। दिगंबर बाबाने आपल्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले याची जाणीव त्या क्षणी त्या दोघांना झाली आणि दोघांचे डोळे क्षणात भरून आले। दोघे भावनावेश झाले होते। ज्यांना आपल्या जीवनाचा मोह राहिला नव्हता त्यांना धनाचा मोह कसा होणार होता? गावाने त्या भल्या सकाळी भावनावश होत रडत रडत जाणाऱ्या कोष्टी पती पत्नीला पाहिले। स्वामी पटवर्धनाच्या कुराणात बसून होते। कोष्टी पती पत्नीचे येऊन त्यांच्या पायावर लोळण घेतच ते कडाले, हट, दूर हो जा, चले जाओ। कोष्टी पती पत्नी हात जोडून उभे राहिले होते। आत्महत्या करायची होती ना? जाओ, मेरे पास क्यों आए हो? क्षमा करावी दिगंबर बाबा, असे म्हणून दोघांनी स्वामींच्या पायात लोळण घालू लागली। पुढील भाग आपण पुढे ऐकूया पुढच्या भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।